नमस्कार. ब्रेकिंग न्यूज टीव्ही बुलंद सेना नंबर 1च्या व्हॉट्सअप डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. जालन्यामध्ये 7व्या दिवशी लाईट गेलेली आहे. आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं आहे, अशी अवस्था महावितरणची झाली आहे. जालन्यातील प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर, भोकरदन नाका, शिवाजीनगर, जिजामाता कॉलनी या संपूर्ण परिसरात लाईट गेलेली आहे. या विषयावरती ॲडव्होकेट शिवाजीराव आदमने साहेबांशी आम्ही बोललो. ते म्हणे की आपण या विषयावरती सोमवारी सर्वपक्षीय मोर्चा काढू. याच पार्श्वभूमीवर बुलंद सेनेचे पक्षप्रमुख संतोष कोल्पले यांनी अनेकांना बोलण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी आमदार अर्जुन खोतकर यांची संवाद साधायचा प्रयत्न केला. भाऊचा काही फोन लागला नाही. त्यांचे चिरंजीव असलेले अभिमन्यू खोतकर यांनाही संपर्क साधला, त्यांचाही फोन काही लागत नाही. त्यांना मेसेज सोडला. त्याचबरोबर माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधला, त्यांचाही फोन लागतोय पण मात्र ते उचलत नाही. नगरसेवक असलेले भास्कर दानवे यांनाही फोन केला, त्यांनाही फोन लावला पण ते पण काही फोन काही घेत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांच्याशी संवाद साधला. ते म्हणले की उद्या मी ऊर्जा मंत्र्यांना बोलतोय. अर्थात बुलंद सेनेचे ॲडव्होकेट सल्लागार असलेले दिलीप भांदरगे म्हणाले की या विषयावरती आपण सोमवारी कोर्टामध्ये महावितरणला झटका देऊ. आणि याचबरोबर संभाजीनगरमधील विविध प्रकारचे नागरिक आणि विविध पदाधिकारी आता बुलंद सेनेच्या नेतृत्वाखाली या सर्व पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. हीच पद्धत चुकीची आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, आई वडील आहेत, लहान लहान मुलं आहेत, उन्हाळा प्रचंड आहे, तापमान 43-44च्या आसपास आहे आणि त्यामध्ये लाईट जाणं म्हणजे किती त्रास होतो आहे हे समजून घेतलं पाहिजे. याशिवाय या ठिकाणी कलेक्टरने याचा आढावा घ्यायला पाहिजे होती. कलेक्टरने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही आढावा घेतो, कारवाई करतो, पण कलेक्टरने कोणती कारवाई केली, कशी कारवाई केली त्याचा रिपोर्ट अद्यापही जनतेसमोर नाही. जर कलेक्टर आसिमा मित्तल आमच्या जर बातम्या ऐकत असतील तर कृपया त्यांनी तातडीनं महावितरणला फोन करायला पाहिजे. 20 मिनिटासाठी लाईट पाठवतात, पुन्हा लाईट घालतात, पाठवतात. अरे हा काय पोरखेळ लावला का तुम्ही? जनतेला तुम्ही वेटीस धरू नका. आणि या विषयावरती जालन्याचे जे कोणी नवीन SP आले त्यांना एक आव्हान आम्ही करतोय की आपण या महावितरणच्या या घाणेरड्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करता येईल का, त्यासाठी आपण सुद्धा यात पुढाकार घ्या साहेब. कारण लोकाला वेठीस धरून जमणार नाही. जनता ही प्रचंड वैतागलेली आहे आणि तुम्ही जर जी जनता तुमच्या महावितरणचं बिल भरते आणि त्याच जनतेचं जर अशा प्रकारे तुम्ही त्रास देत असाल तर हे खूप प्रचंड पाप होत आहे. कलियुगामध्ये ही खूप घोर निराशा आहे. देवेंद्र फडणवीस सरकार फेल झालं, अशा प्रकारचा बुलंद सेनेचा आज थेट हल्ला. आम्ही मुख्यमंत्री महोदय, तुमच्या ऊर्जा खात्याचं सरकार फेल झालेलं आहे, ऊर्जा विभाग फेल झालेला आहे, ऊर्जा विभागाला यश भेटत नाही. आपण तातडीनं ऊर्जा मंत्री बावनकुळेंची हकालपट्टी करा, ही मागणी मी आता जनतेच्या वतीने करतोय. आणि जर ऊर्जा मंत्री बावनकुळेंना वाटतं की मी प्रामाणिक आहे तर जालन्यात येऊन महावितरणची हकालपट्टी करा. धन्यवाद. संतोष कोल्हे पाटील. जय शिवराय. जनतेचा नेता, लोकनेता.